आज रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती ही बैठक होईल। राज्यसभा निवडणुकीविषयी महत्त्वाची चर्चा यावेळेला होणार आहे असं कळतंय। रिद्देश हातेम आपल्याला अपडेट देत आहेत। रिद्देश, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक होते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा बैठकीला उपस्थित असतील। कोणकोणते विषय चर्चेत येऊ शकतात? नक्कीच पाहिलं तर 15 तारखेला राज्यसभेच्या उमेदवाराचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने आता थोड्याच वेळापूर्वी देवगिरी बंगल्यावरती अजित पवार यांची देखील बैठक झाली की राज्यसभेवरती कुठला उमेदवार पाठवायचा। त्याचबरोबर भाजपची देखील बैठक झाली आणि आता तिन्ही जे पक्ष आहे महायुतीचे तर ते तिन्ही पक्षाचे मुख्य नेते आहेत अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, या तिघांची बैठक आता वर्षा बंगल्यावरती थोड्याच वेळात ही पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये जी नावं ही देण्यात आली आहे तिन्ही पक्षाकडून त्या नावांवरती शिक्कामोर्तब होणार आहे, कारण उद्यापर्यंत जी नावं आहेत ती जाहीर करायची आहे आणि त्या अनुषंगाने उशिरा ही बैठक होणार आहे। मात्र यामध्ये कोणाकोणाला राज्यसभेवरती जायला भेटेल ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आपण पाहिलं तर आता सेनेमध्ये मिलिंद देवरा आले, काँग्रेसमधून आता बाबा सिद्दीकी आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, त्याचबरोबर अशोक चव्हाण देखील आता भाजपमध्ये सामील झाले। त्यामुळे आता कुठल्या नेत्याला पुढे पाठवायचं, कारण तटकरेंचा देखील जो रिपोर्ट आली होती रायगडमधून त्या अनुषंगाने तटकरेंना देखील राज्यसभेवर पाठवायची चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे कोणाचं नाव पुढे तिन्ही करायचं, कोणाला पक्षांचं उमेदवार मिळून कुठल्या नावावर एकमत होतं हे सुद्धा बघावं लागेल। रिद्देश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।